थांबताही नाही का? किती बेल वाजवता तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? हो बाई, आम्ही काय तुमच्या बापाचे नोकर आहो का? 5 मिनिटापासून बेल वाजून राहिली, अजून आल्या नाही. आम्हाला अजून दुसऱ्या घरी जावं लागते ना. हो, पण तुम्ही आहात तरी कोण? पहिले 10 रुपये दे, मग सांगते मी कोण हाव तो. अच्छा, तुम्ही भिकारी आहे वाटते. तू यासाठी काय आम्ही पहिलेच भिकण्यासाठी तू उभं राहायचं काय? चल निघ इथून. देवो माय, बोनीचा टाईम आहे, पहिलंच घर आहे माय. देवो बाई, चल, काही नाही आहे इथं. तुले दे म्हणतो, नाही तर काय नाही तर काय करशील तू? नाहीतर तुले श्राप देईन मी, तुझं कधी भलं होईन नाही म्हणून. माया भलं होईल की नाही होईल हे तर मला माहित नाही, पण मी आज तुला तर लंगडीच करतो. निघ निघ इथून, निघ. ये. निघ इथून, निघ. बापरे, मस्त नदी आहे. हे तर पीन आहे. आता मी वहिनीची मजाकच करतो. वहिनीला म्हणतो की माझ्या मित्रानं दिलं. वाव, किती सुंदर नजारा आहे. वहिनीजी, हे पहा फूल माझ्या मित्रानं दिलं. अव बाई, हे गुलाबाचं फूल फक्त फरवरी महिन्यापर्यंतच चालते. जो घरात हिरवा सांबार आणते ना, ते शेवटपर्यंत चालते. टाटा दीजू. टाटा. ओ बाई पोरी, इकडे व मोबाईल लागूनच नाही राहिला. पाय भर याले काय झालं तर? काय झालं आजी? आई, मी किती दिवसाची माय पोराले फोन लावून राहिली हो बाई, लागूनच नाही राहिला. पाय बरं लावून दे बरं बाई मले. नंबर सांगा. 90 93 04 5 6 3. ये आजी, मी माझ्याहून लावून पाहतो. हॅलो दादा, कुठे आहे तुम्ही? तुमची आई किती दिवसाची तुम्हाला फोन लावत आहे, हे घ्या बोलून घ्या तुम्ही. हा, हॅलो बाबू, मी किती दिवसाची फोन लावून राहिली रे तुले. तू नंबरच नाही लागून राहिला. माझ्या मोबाईलवर लागूनच नाही राहिला. ह्या पोरीने लावला तर लवकर लागला. बोलून काऊन नाही राहिला? हॅलो, आवाज नाही येऊन राहिला ना. आजी, तुमच्या पोरानं तुमचा नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला, म्हणून तुमचा नंबर त्यांना लागत नाही. आई वडील आपल्या मुलांसाठी किती कष्ट करतात, किती राबतात. मुलं चांगले शिकले पाहिजे म्हणून शहरात शिकायला पाठवतात, आणि मुलं आई वडिलांसोबत अशी करतात. कुणीही आई वडिलांसोबत असं वागू नये, कारण आई वडील हे मुलांची काळजी करत असतात. आजी, राजेश्री आहे का घरी? हो आहे ना. काय काम होतं? काय नाही, खेळायला घेऊन चालली होती. जेवण करून राहिली ते. तू जेवून आली का? मी नाही ना. घरून जेवून ये पहिले, मग खेळायला जा. काय झालं आतेबाई, काऊन एवढा नाराज आहे? ओ बाई, मी स्कूटी घेऊन गेली होती ना, ट्रॅफिक पोलिसांना पकडलं. माझी स्कूटी जप्त करून टाकली. काऊन, तुमच्याजवळ लायसन नव्हतं का? लायसन तर होतं हो बाई माय, पण त्याच्यावर फोटो नाही आला होता ना चांगला, तर मी त्याला दिलंच नाही. हो आतेबाई, तुमची खास गोष्ट कोणती आहे हो, सांगा बरं मला. खास गोष्ट अशी आहे की मी सर्वांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करते. सर्वांना सुखी ठेवायचा? वा, चांगली गोष्ट आहे. हो, सर्वांना सुखी तर ठेवते हो बाई, पण मी स्वतः लय दुखी राहते. ओ माय शिल्पे, पाय म्या त्या शांताबाईचे किती पैसे वाचवले. कोण्या शांतीचे पैसे वाचवले हो? शांती नाही का, माझ्या शेजारची, तिच्या पोरीचं डिलिव्हरी होती. तर मग कनी तर तिला डॉक्टरनं शिजर सांगितलं, आणि दवाखान्यात भरती व्हायला सांगितलं.
मग ॲटोनं नेल्यावर कनी त्या रस्त्यावरचे ते खड्डे खुड्डे आहे ना, त्या खड्ड्यानं तिचं पोटात दुखायला लागलं आणि दवाखान्यात गेल्या पायरीवरच तिची डिलिव्हरी झाली. वाचले की नाही तिचे पैसे? हा, म्हणूनच सरकार रोड बांधत नाही आणि गरीबाचं नुकसान होण्यापासून वाचवते. आतेबाई, कुठे गेलता हो इकडे तुम्ही? एवढ्या गडबडीनं येऊ राहिल्या. अहो मी दवाखान्यात गेलती ना. अहो ना, तब्येत नाही आहे का तुमची बरोबर? माहित तब्येत बरोबर आहे. त्या रुपाचं पोरग आहे ना, ते पोरग बोलत नाही, चालत नाही, निरा मुठ्ठ्या बांधूनच राहते बिचारे. माय, मग लय सिरियस आहे का तो? अहो कालच तर डिलिव्हरी झाली. आत्याबाई, गटाचे पैसे भरायचे आहेत. आत्याबाई, ह्या गाई तुमच्याच आहे ना? हो, माझ्याच गाई आहे ना. बचत गटाचे पैसे नव्हते आले का, त्या पैशाने घेतली ना बाई गाय. हे पाय ना किती मस्त आहे. आहे ना? का आत्याबाई, हे गाय दूध देते का मग? नाही, दूध नाही देत, काढावं लागते. आत्याबाई, माय नाही का केस लय गडू राहिली, त्याचा उपाय सांगा बरं काही. उपाय काय? अहो बाई, मी लहान होती की नाही, माय बी असेच लय केस गळत जाय. तर माया आईनं कधी माया टक्कल करून दिलं होतं. टक्कल कर तू, टक्कल. no. हॅलो हॅलो, कोण बोलत आहे? हा मॅडम, तुम्हाला लोन पाहिजे आहे का? हो, लोन पाहिजे ना. ते देता का तुम्ही? किती पाहिजे होतं मॅडम तुम्हाला? द्या ना तुमच्या मतानं. 1-2 करोड भेटेल काय? हो हो, भेटन ना. का नाही भेटन? याच्या आधी तुम्ही कसलं लोन घेतलं होतं का मॅडम? हो ना, मी एका लोनवर घेतला होता ना पंखा. हॅलो हॅलो, मग कटला वाटते बाई.